Hello dear students. So as you know that we are discussing practice set number 5.4 and which is related to the probability of A is equal to number of A divided by number of yes. Probability of A is equal to number of A divided by number of yes. Okay, fine. Probability of A is equal to number of A divided by number of yes. Finish. So this much only the formula which is important for your practice set number 5.4. Whatever be the problems we are going to discuss completely depending on the single formula which is expressed here, number of A divided by number of yes. Okay, now see, let's discuss the question number 2 from practice set number 5.4. Question number 2 from practice set number 5.4. What the question number 2 is? Question number 2. What is it? Question number 2. If two dice are rolled simultaneously, two dice are rolled simultaneously, एकाच वेळेला दोन डाइस काय केले बाबा, रोल डाउन केले. ठीक आहे. Find the probability of the following. Yes, we will discuss it. Find the probability of the following. First of all, we'll write here, if two dice are rolled simultaneously, then what will be your sample space? When two dice are rolled simultaneously, एकाच वेळेला आपण दोन डाई टाकलेले आहेत, तर त्यावेळेला सॅम्पल स्पेस काय असेल? यस काय असेल? सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली, देअरफॉर यस इज इक्वल टू, विल राईट हियर यस. आता बघा, पहिल्या डाई वरती 1 नंबर आला तर दुसऱ्या डाई वरती पण 1 येऊ शकतो, म्हणजे 1 1. पहिल्यावरती 1 आला, दुसऱ्यावरती 2 आला, 1 3 1 4 1 5 and 1 6. Okay, fine, no problem. म्हणजे पहिल्या डाईवरती जर 1 नंबर असेल तर दुसऱ्यावरती 1 2 3 4 5 6 या पॉसिबिलिटीज येतात. आता समजा पहिल्या डाईवरतीच आपला नंबर मिळताना आपल्याला मिळाला काय, मिळाला 2 हा नंबर मिळाला, समजा 2 मिळाला. ओके, फाइन. सो इफ यू गेट 2 हियर, on the second die we will continue with the same numbers. म्हणजे हे 1 2 3 4 5 6 सेकंड डाय वरती मिळाले. समजा पहिल्यावरचा आपण नंबर फक्त बदलणार, 2 घेतला तर 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. समजा पहिल्या डाई वरती आपल्याला 2 च्या ऐवजी 3 नंबर आपण घेतला, 3 घेतला, 3. सो जर इथं 3 घेतला तर 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6. समजा याच्यावरती दुसऱ्या पहिल्या डाईवरती आपल्याला 4 हा नंबर मिळाला, तर हा इथे 4 1 4 2 4 3 4 4 4 5 4 6. ओके, नो प्रॉब्लेम. ना समजा पहिल्यावरती आपल्याला 5 मिळाला, फर्स्ट वरती जर आपल्याला 5 मिळाला, 5 1 ओके, 5 2 5 3 5 4 5 5 5 6. ही 5 ची लाईन असेल अशा प्रकारे. ठीक आहे, फाइन, नो प्रॉब्लेम. समजा फर्स्ट वरती आपल्याला 6 मिळाला, पुन्हा सेकंड वरचे 1 2 3 4 5 6 कंटिन्यू होते. इथे काय मिळाला आपल्याला, म्हटलं आपण याच्या फर्स्ट वरती तुम्हाला 6 हा नंबर मिळाला, 6 1 6 2, त्याच्यानंतर मिळाला 6 3 6 4 6 5 and 6 6.
इथं तुमचे सगळे आउटकम्स कंप्लीट होते. ठीक आहे, फाईन. म्हणजे आम्ही काय म्हटलं, हे सगळे आउटकम्स आहेत आमच्या सॅम्पल स्पेस मध्ये आलेले, ज्या वेळेला आम्ही 2 डाईस एका वेळेला थ्रो केलेले आहेत त्यावेळेला. when 2 dice are thrown simultaneously, 2 डाईस एकाच वेळेला थ्रो केलेले आहेत, तर त्यावेळेला आम्हाला जे काही सॅम्पल स्पेस मिळणार आहे तर ते इथं समोर दिलेलं आहे. किती आहेत टोटल? 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. 6 6 are 36. सो टोटल नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती येतील? 36. ओके, फाईन. देअरफॉर we can write here number of yes is equal to 36. Fine. And this is my equation number 1. Now whatever be your question, now find the probability of that. Find the probability that. त्या दॅटच्या पुढचा जो काही प्रश्न असणार आहे तो तुमचा इव्हेंट असणार आहे. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. 3 शब्द मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलेलं होतं, 3 शब्द. फाइंड द प्रोबॅबिलिटी. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. दॅटच्या पुढे जे काय येणार आहे सेंटेन्स ते तुमचं इव्हेंट असेल. बघूयात मग आता पहिलं काय सांगितलं आपल्याला. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फर्स्ट वन, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेसेस is at least 10. So the first event is the sum of the digits on the upper faces is at least 10. ठीक आहे, मग आपण म्हणूयात पहिला, let A be the event that. Let A be the event that. ओके, हे दॅटच्या पुढे जे काय येणार आहे ना ते तुमचं वाक्य आहे असं. काय आहे वाक्य? the sum of the digits. 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 the sum of the digits on the upper faces is at least 10. on the upper faces is at least 10. is at least 10. ठीक आहे, हा तुमचा इव्हेंट आहे. म्हणजे इव्हेंट काय झाला, आता आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची त्या इव्हेंटची. मग इव्हेंट काय झाला आपला? इव्हेंट आहे आपला ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ. सम म्हणजे बेरीज. कोणाची बेरीज? द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस. अप्पर फेसेस वरती जे काही डिजिट्स आलेले आहेत, the sum of the digits on the upper faces is at least 10. किती पाहिजे? कमीत कमी 10 पाहिजे. हे हा असा इव्हेंट आहे ज्या इव्हेंट मध्ये जे काही आउटकम मिळणार आहेत तुम्हाला, म्हणजे ह्या सॅम्पल स्पेस मध्ये असे आउटकम्स ज्यांची बेरीज ऍटलिस्ट 10 मिळेल, म्हणजे ज्यांची सम ऍटलिस्ट 10 मिळेल. ठीक आहे, बघूयात मग कोणकोणते आउटकम्स अशा प्रकारचे मिळत आहेत. देअरफॉर A is equal to किमान ऍटलिस्ट 10 पाहिजे. पहिल्या लाईन मध्ये काय आहे का? 1 1 2. अच्छा, 1 6 7. नाही, पहिल्या लाईन मध्ये 10च्या आतमध्येच सगळ्यांची बेरीज होते. म्हणजे हे अप्पर मोस्ट फेसेस वरती आलेले नंबर आहेत बघा. 1 आणि 1 दोघांची बेरीज 2 झाली. 1 आणि 2 दोघांची बेरीज 3 झाली. 1 आणि 3 दोघांची बेरीज 4 झाली. 1 आणि 4 5 झाली. 1 आणि 5 6 झाले. 1 आणि 6 7 झाले. अशा प्रकारे किमान 10 पाहिजे आपल्याला. इथं काय मिळेल का? 6 + 2 8 आहे. ठीक, नाही मिळत. इथं काय मिळेल का? 9 आहे. ठीक, नाही मिळेल. इथं काय मिळेल का? 6 आणि 4 10 मिळेल, पण 4 आणि 5 9 आहे. म्हणजे इथं पर्यंत नाही मिळणार. हा एक नंबर मिळेल आपल्याला. हा जो नंबर आहे तो मिळेल ज्याची बेरीज तुम्हाला 10 मिळेल. ऍटलिस्ट 10 पाहिजे. ठीक आहे, खालच्या लाईन मध्ये पाहिलं तर हा आणि हा नंबर 2 नंबर येतील ज्यांची बेरीज तुम्हाला ऍटलिस्ट 10 मिळेल. 5 + 5 10. 5 + 6 11. थर्ड लाईन मध्ये जर पाहिलं तर हा एक नंबर, हा एक नंबर आणि हा एक नंबर, हे 3 नंबर्स तुम्हाला मिळतील ज्यांची बेरीज तुम्हाला ऍटलिस्ट 10 मिळेल. किमान 10 आहे. 6 4 10 आहे. 6 5 11 आहे. 6 12 आहे. सो 1 2 3 4 5 6 हे 6 आउटकम्स तुमचे इव्हेंट ए मध्ये येतील. 6 आउटकम्स इव्हेंट ए मध्ये येणार आहेत. मग इव्हेंट ए मधले आउटकम्स लिहूयात आपण आता. काय आहेत? 4 6 हा पहिला आउटकम आहे माझा. दुसरा आउटकम 5 5 आहे.
तिसरा आउटकम माझा 5,6 आहे, चौथा आउटकम माझा 6,4 आहे, पाचवा 6,5 आहे आणि सहावा 6,6 आहे. हे 6 आउटकम्स ए मध्ये येतील. ठीक आहे. मग याच्यावरून आम्ही लगेचच इथं नंबर ऑफ ए लिहू शकतो ना. नंबर ऑफ ए इज इक्वल टू हे 3 आणि हे 3 6 झाले, म्हणजे नंबर ऑफ ए मिळाले 6 विच इज इक्वेशन नंबर 2. ठीक, हे इक्वेशन नंबर 1 आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे. मग आता प्रोबॅबिलिटी काढणं काय डिफिकल्ट आहे हो. प्रोबॅबिलिटीची डेफिनेशन आपल्याला सांगते पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए डिवाइडेड बाय एन ऑफ एस. मग बाय द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी, बाय द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी ओनली, by the definition of probability, definition of probability, by the definition of probability. What is definition? So definition is like this: P of A is equal to n of A divided by n of S. Okay, it is equal to. Now tell me how much is n of A? N of A is 6. How much is n of s? N of s is equal to, number of s is equal to 36. So it is 36, which is equal to 6 1s are 6, 6 are 36. So 1 by 6. Therefore we can say that probability of A is equal to 1 by 6. That means it is the answer of probability of the sum of the digits on the upper faces is at least 10 is 1 by 6. सो प्रोबॅबिलिटी किती असेल मग त्या केसमध्ये आपली 1 by 6 ही प्रोबॅबिलिटी असेल. किती प्रोबॅबिलिटी मिळेल? 1 by 6. हुज प्रोबॅबिलिटी इज दॅट? गेटिंग at least 10 is the sum of the numbers which are coming on the uppermost faces of die. लक्षात आलं काय सांगितलं ते? ठीक आहे, फाइन. हा झाला तुमच्या क्वेश्चन नंबर 2 मधला पहिला सब क्वेश्चन. आता मी हा रफ करतोय, इथं पुसतोय आणि दुसरा क्वेश्चन तिथं सॉल्व्ह करतोय, दुसरा सब क्वेश्चन. ठीक आहे. दुसरा सब क्वेश्चन काय म्हणतोय बघा आपल्याला, द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. ओके, फाइन. सेम वे मध्ये सॉल्व्ह करणार आहे आपण, काहीही बदल नाही, फक्त कंडिशन जी आहे ती तेवढीच चेंज होणार आहे, बाकी काही चेंज नाही करणार आहे आपण. लेट ए आपला इव्हेंट होता, आपण इथं बी करूयात आता. सो लेट बी बी द इव्हेंट दॅट दी सम. आता इथं कंडिशन तशीच आहे, दी सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज 33. दी सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर फेसेस इज ऍट लिस्ट 10 च्या ऐवजी येणार आहे आपली upper faces is 33. So the sum is 33. Sum on the uppermost faces is 33. म्हणजे हे जे काही सॅम्पल स्पेस आहेत, यातले जे काही आउटकम्स आहेत, यातले सिलेक्टिव्ह आउटकम्स ज्यांची बेरीज 33 मिळणार आहे, ते आपल्याला इव्हेंट बी मध्ये घ्यायचे आहेत. इव्हेंट बी मध्ये घ्यायचे. Therefore this B is equal to, बोला मग, ज्यांची बेरीज 33 येईल, बेरीज सांगितलं ना. येस. सो द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्परमोस्ट फेसेस इज 33. आता बघा इकडं मॅक्सिमम नंबर बघा, दोन्ही डाइस वरती असलेले मॅक्सिमम 6 आणि 6 आहे. मग 6 आणि 6 ची समेशन किती येते? 12. म्हणजे बाबा 12च्या वरती आम्हाला बेरीजच नाही मिळणार. कुठलाही आउटकम सिलेक्ट करा यातला, 12च्या वरती समच नाही जाणार आहे. 33 मिळणं शक्य आहे का? नाही. मग बी च्या आतमध्ये एकही आउटकम येणार नाही. बी च्या आतमध्ये एकही आउटकम येणार नाही. पूर्णपणे एम्प्टी सेट असेल, पूर्णपणे एम्प्टी सेट असेल. ठीक आहे, फाइन, नो प्रॉब्लेम. म्हणजे आता बी च्या आतमध्ये आम्हाला काय इव्हेंट आउटकम मिळाले? काय नाहीच ना. तिकडे तुम्हाला सम किती पाहिजे होती? सम किती पाहिजे होती? 33 पाहिजे होती, आणि सम 33 नाहीच आहे आतमध्ये. 12 हीच मॅक्सिमम सम आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आतमध्ये त्याच्यात एखादा आउटकम येण्याचा. मग नंबर ऑफ बी किती मिळेल? देअरफॉर नंबर ऑफ बी इज इक्वल टू
काही नाहीच आहे आतमध्ये म्हणजे 0 मिळणार. नंबर ऑफ बी आम्हाला किती मिळाला 0. सो हा इक्वेशन 1, तो इक्वेशन 2 आणि हा इक्वेशन नंबर 3. नाउ बाय द डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी, नाउ P of B is equal to N of B divided by N of S is equal to, how much is N of B? It is 0 upon how much is N of S? It is 36. So 0 upon 36, which is equal to again 0. And therefore we can say that, therefore this probability of B is equal to 0. Finish, no problem. So probability of B is equal to 0. Over. That's the answer of my second sub question from the second question. Okay, fine. Now let's take the third sub question from second question. Third sub question. Now what the third sub question is? The digits on the first die is greater than the digit on the second die. Okay, fine. Now let's see the event. Let this C be the event that पुढचं ते तुमचं 3 नंबरचं वाक्य आहे असं येईल, कंटिन्यू होईल. बघा काय आहे ते. लेट्स सी बी द इव्हेंट दॅट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द digit on first die is greater than the digit, ही शॉर्टकट मध्ये लिहितोय मी, ठीक आहे, the digit on the second die. फर्स्ट डाय वरचा जो डिजिट आहे तो सेकंड डाय वरती असलेला डिजिट पेक्षा जास्त असला पाहिजे. ठीक, नो प्रॉब्लेम. मग आता तुमचं इव्हेंट सी काय येईल, सी च्या आतमधले आउटकम्स काय येतील बघा. सी च्या आतमध्ये येणारे आउटकम्स, पहिल्या डायवरचा डिजिट हा दुसऱ्या डायवरच्या डिजिट पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे. या लाईन मध्ये काय येईल का पहिल्या, नाही काय येणार, कारण पहिल्या लाईन मध्ये इथं तर इक्वल आहे, इथं कमीच आहे, इथं कमी 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 सगळीकडे कमी, कारण दुसऱ्या डायवरचा डिजिट वाढत चाललेले आहे. याच्यामध्ये काय येईल, सेकंड लाईन मध्ये तुम्हाला हा मिळेल. ठीक आहे, हा मिळेल का. आपल्याला पाहिजे काय, पहिल्या डायवरचा डिजिट हा दुसऱ्या डायवरच्या डिजिट पेक्षा जास्त पाहिजे. बघा इथं 2 हा पहिल्या डायवरचा डिजिट, 1 हा दुसऱ्या डायवरचा डिजिट, 2 हा 1 पेक्षा जास्त आहे, म्हणून हा आपण तिथं इन्क्लूड करू शकतो. खाली हा येईल, हा येईल, हा नाही येणार. त्याच्यानंतर इकडं हा येईल, हा येईल, हा येईल, इथं हा येईल, हा येईल, हा येईल आणि हा येईल. इकडं हा पण येईल, हा पण येईल, हा पण येईल, हा पण येईल आणि हा पण येईल, तो नाही येणार. ठीक आहे, फाईन, नो प्रॉब्लेम. तर हे सगळे जे आहेत डबल अंडरलाईन केलेले ब्ल्यू कलरने, तर ते सगळे तुमचे आउटकम्स त्या सी मध्ये येतील. ठीक आहे, मग बघूयात सी मधले आउटकम्स लिहूयात आपण. सी मधले आउटकम्स काय काय आहेत. चला इथून सुरुवात करू. 2 1, त्याच्यानंतर 3 1 3 2, त्याच्यानंतर 4 1 4 2 4 3, 4 1 4 2 4 3, 5 5 1 5 2 5 3 5 4. 6 च्या लाईन मध्ये 6 1 6 2 6 3 6 4 6 5. ठीक. therefore नंबर ऑफ इयर्स किती मिळेल मग, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. सो किती मिळाले टोटल, 15. नंबर ऑफ सी, नॉट यस, नंबर ऑफ सी इज इक्वल टू 15 मिळाला. दिस इज इक्वेशन नंबर
fourth one. Okay. Now by the definition of probability only, P of C is equal to N of C divided by N of S is equal to. Now how much is N of C? N of C is 15 upon how much is N of S? N of S is 36. Okay, no problem. Therefore we can say that this P of C is equal to 15 upon 36. Is that divisible by any number? Yes, it is divisible by 3. 3 5s are 15, 3 1s are 3, 3 2s are 6. So 3 5s are 15. Yes, 3 5s are 15. So 5 by 12. 5 by 12 is the probability of C. And hence P of C is equal to 5 by 12. That's your answer. Okay, I hope you have understood each and everything which I mentioned here. And remaining examples are there. Question number 3, 4 and 5. Only 3 questions are there, and that questions are very easy. So all the 3 questions will be homework for you, and I'm not going to repeat it. So if anybody suggests me, yes, sir, we have problems, then I can repeat it, but very easy problems. Okay, fine. So you can solve it. So solve that all 3 remaining questions as homework, and that's the end of this chapter. This is the end of this chapter. So if you don't have any problem, then in the next lecture we will start with the new chapter, and that might be the last chapter of your mathematics first. Okay, fine. Thank you.